श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, आपल्या कृपात्या स्वामीरायाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, रोजचे जीवन जगत असताना कळत नकळत काही चुका आपल्याकडून घडत असतात. त्यामुळे आपल्या आयुष्याची दिशा बदलत असते. तसे होऊ नये म्हणून, त्या चुका आपल्याकडून होऊ नये म्हणून, आपल्या आयुष्याला चांगले वळण लागावे म्हणून, आयुष्यात चांगले बदल होऊन सकारात्मक बदल होऊन आपल्या आयुष्य भरभराटीच्या मार्गाला लागावे म्हणून आपण काही चुका आज पाहणार आहोत. त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळी उठल्यानंतर या 4 गोष्टी चुकूनही पाहू नका. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असे मानते की या गोष्टी पाहिल्याने संपूर्ण दिवस वाईट जातो. आपण जी काही महत्त्वाची कामे करणार आहोत ही कामेसुद्धा यशस्वी होत नाही. त्यामध्ये अपयश येते, दुर्भाग्य आपल्या पाठीशी लागते, आपलं नशीब साथ देत नाही आणि मग घरामध्ये गरिबी आल्याशिवाय राहत नाही. चला तर पाहूया या गोष्टी कोणत्या आहेत त्या. पुढे जाण्याआधी जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी भक्तांनो, सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे अनेकांना सकाळी उठल्याबरोबर आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहण्याची सवय असते. मित्रमैत्रिणींनो, ही सवय अत्यंत अशुभ आहे. कारण वास्तुशास्त्र असं मानतं की सकाळी उठल्याबरोबर स्वतःचा चेहरा आरशात पाहणे ही एक अशुभ घटना आहे. अशा प्रकारे आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहिल्याने आपलं नशीब आपली साथ सोडून जातो असं म्हणतात. याऐवजी ज्योतिषशास्त्र असं म्हणतं की सकाळी उठल्याबरोबर प्रत्येक मनुष्याने स्वतःचे दोन्ही हात पाहावेत आणि कराग्रे वसती लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम या मंत्राचा जप करावा. पुन्हा एकदा ऐका. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम या मंत्राचा जप करावा. मित्रमैत्रिणींनो, हा मंत्र केवळ 3 वेळा म्हटल्याने आपला संपूर्ण दिवस चांगला जातो, याबद्दल कुणीही शंका बाळगू नका. दुसरी गोष्ट, जर आपण सकाळी उठल्यानंतर सूर्योदय झालेला असेल तर सूर्यप्रकाशात आपली जी छाया म्हणजेच सावली पडते त्या सावलीकडे चुकूनही पाहू नका. वास्तुशास्त्रामध्ये उल्लेख आहे की सकाळी छाया पाहिल्याने, स्वतःची सावली पाहिल्याने दुर्भाग्याचा फेरा सुरू होतो आणि जर तुम्ही पुन्हा पुन्हा अशा प्रकारे स्वतःची सावली पाहत असाल तर दुर्भाग्य इतके प्रबळ बनते की कितीही मेहनत करा, यश मिळत नाही. सोबत मनात एक प्रकारची सतत भीती असते, ताणतणाव निर्माण होतो, गोंधळाची स्थिती मनात निर्माण होते. परिणामी कोणताही निर्णय अशा व्यक्तीला योग्य प्रकारे घेता येत नाही. म्हणून सकाळी उठल्यावर स्वतःची सावली पाहणं हे कटाक्षानं टाळा. तिसरी गोष्ट म्हणजे अनेक महिला मातांना सवय असते की रात्री आपण जे जेवण करतो ती खरकटी भांडी धुवून काढली जात नाहीत. रात्रभर बेसिंगमध्ये तशीच भांडी असतात. त्या खरकट्या भांड्यातील जी तेलकट भांडी असतात ती भांडी पाहिल्याने शनिदेवांची अवकृपा होते. आपल्या कुंडलीतील शनिग्रह खराब होतो, पूर्ण दिवस खराब जातो, दिवसभर कोणतेही काम यशस्वी होत नाही. म्हणूनच शक्य असेल तर रात्री जेवलेली भांडी रात्रीच स्वच्छ करून ठेवायला हवी. वास्तुशास्त्र असं म्हणतं की ज्या घरात रात्रभर खरकटी भांडी पडलेली असतात त्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही. कारण माता लक्ष्मी ही रात्रीच्या वेळेस आपल्या घरामध्ये येऊन जात असते.
चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला अचंबित करणारी आहे, परंतु मात्र खरी आहे. बऱ्याच जणांना त्याचा वाईट अनुभव आलेला आहे. मित्रांनो, सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्या छतावर किंवा घरासमोर, घराच्या आसपास एखादं माकड जर दिसले तर त्याच्याकडे चुकूनही पाहू नका. एक वेळ माकडाकडे पाहिले तरी चालेल, पण माकडाचे नाव मात्र घेऊ नका. ऐकायला विचित्र वाटते, मात्र हेच खरे आहे. जेव्हा आपण सकाळी सकाळी माकडाचे नाव घेतो तेव्हा दिवसभर आपली स्थिती गोंधळलेली असते. आपण स्वतः अनुभव घेऊ शकता. छोटे छोटे निर्णय आपल्याला स्वतःला देखील घेता येत नाहीत. वेळेवर जेवणसुद्धा मिळत नाही. त्यांना याविषयी शंका वाटत असेल त्यांनी स्वतः अनुभव घ्यावा. आपल्या घरासमोर जर सकाळी उठल्यावर कुत्र्याची भांडणे सुरू असतील, कुत्री मोठमोठ्याने भुंकत असतील, तर अशी कुत्र्याची भांडणे पाहत बसू नका, कारण ही एक अशुभ घटना मानली जाते. घरामध्ये हिंस्र प्राण्यांचे फोटो असतील तर फोटो सकाळी उठताच पाहणं आपण कटाक्षाने टाळा, कारण सकाळी अशा प्राण्यांचे फोटो जेव्हा आपण पाहतो तेव्हा दिवसभर कोणाशी ना कोणाशी तरी आपले वाद होत राहतात, भांडणं होत राहतात, दिवसभर गोंधळाची स्थिती राहते. म्हणूनच आपण जिथे झोपणार आहोत त्या ठिकाणी फोटो लावणे किंवा पूर्ण घरातच फोटो लावणे कटाक्षाने टाळा. सकाळी उठल्यावर शक्यतो आपण देवाचे नामस्मरण करावे, आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद घ्यावे, कोणाशीही भांडू नये. आपण जर एखाद्याशी भांडत बसलो तर त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्या मानसिकतेवर निश्चितच पडतो. आपली मानसिकता ही वादविवादाची बनते. कोणत्याही कामात यश येत नाही. आपलं मन कोणत्याच कामात लागत नाही. आपली सकाळ चांगली गेली तर आपलं नशीबसुद्धा आपल्याला दिवसभर साथ देतं, हे कायम लक्षात ठेवा. घरातील नकारात्मकता जाण्यासाठी आपण सकाळी उठल्याबरोबर कायम घरात मंत्र, स्तोत्र लावावेत. त्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी म्हणा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.